आज मी तुम्हाला कोळंबीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा किलो कोळंबी घेतली होती आणि अशी मधोमध त्याच्यामध्ये जी धागा असतो ना तो पण मी काढून घेतलेला आहे पूर्णपणे। त्यासाठी बघा आपल्याला वाटण करायचे तर मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचा धने घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि थोडंसं एकदम सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ते पण असं पातळ कापून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळं टाकून घेते आणि बारीक वाटून घेते। बारीक एकदम करून घेतलेलं आहे वाटण। तोप ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता काय करू, वाटण टाकून घेऊया। मीडियम गॅसवर आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। छोटा अर्धा चमचा हळद त्यात टाकणार आहे, थोडासा गरम मसाला त्यात टाकणार, 1 चमचा आगरी मसाला, कोणता पण मसाला तुम्ही टाकू शकता जो तुमच्याकडे आहे तो। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ, गॅस आहे मीडियम। आता हे सगळं मी परतून घेणार आहे। त्यात टाकूया आता हे आपण कोळंबी। ह्याला काय करते, 1-2 मिनिटं मी ह्या मसाल्यामध्ये परतून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं कोमट पाणी। आता हे पहिलं मिक्स करून घेते। पाणी टाकूया, ही पण कोमटच पाणी आहे बघा, जास्त असं उकळलेलं वगैरे पाणी नाहीये। त्यात टाकायचे आपल्याला कोकम। गॅस केलेला आहे मी थोडासा बारीक आणि आपण चांगलं उकळून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा नारळ घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल ना तर पाठीमागची काळी पाट काढून घेतली तरी चालेल किंवा खिसून घेतला तर चालेल। मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे, 2 पाकळ्या लसणाच्या, 2 तुकडे घेतलेले आहेत बघा आल्याचे, छोट्या आकाराच्या 2 हिरव्या मिरच्या, छोटा 1 चमचा साखर, त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ आणि मी ह्याच्यामध्ये 10 ते 12 बघा कोकम मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते, हे टाकून घेणार आहे। जरी पाणी जरी टाकलं तरी चालू शकते, नाही तर पूर्ण जरी कोकम टाकलं तर चालेल। तुम्हाला मी दाखवायला बघा अशा प्रकारे आहे। आता हे काय करणार आहे, मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा थोडंसंच पाणी टाकून मी बारीक केलेलं आहे। एवढंच आपण एक भांडं घेतलेलं आहे, खाली वरती मलमली कपडा घेतलेला आहे, एखादी चाळण किंवा गाळण जरी घेतली तरी चालेल। हे एवढंच पहिलं आपण काय करूया, गाळून घेऊया। मस्त असं बघा गाळून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम बारीक कापून कोथिंबीर टाकायची। थोडा वेळ जर ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर एकदम थंडगार, बारीक गॅसवर बघा कालवण उकळत ठेवलं होतं। मस्त बघा किती झालेलं आहे।